नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत की ते काका म्हणत असतात, हो या दोघांचं मनोमिलन व्हावं म्हणून तर आम्ही इथे आलोय. तेवढ्यात लगेच वरतून माया लॅपटॉप घेऊन येते आणि म्हणते एवढी काही घाई आहे मनोमिलन करण्याची. तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो, अगं माया ये ना, चल बरं जेवण करून घेऊया. तेव्हा माया म्हणते नाही फॅमिली गेट टुगेदर आहे ना, मग थोडंसं एन्जॉय करू दे त्यांना. तेव्हा काका म्हणतात, हो जेवण झालं की आपण मस्त गेम खेळूया. आता सर्वजण हसू लागतात. तेव्हा लगेच माया म्हणते, नाही सर्वेश, आपण ना मस्त एखादी मूव्ही बघू. ती लगेच लॅपटॉप उघडू लागते. तेव्हा सर्वेश म्हणतो, अगं माया काय करते तू, चल बरं जेवण करून घेऊया. तेव्हा माया म्हणते, नाही सर्वेश, आज खूप मज्जा येणार आहे, खूप मस्त काही बघण्यासाठी आहे. मागच्या वेळेस फोटो डिलीट झाले होते, पण आता सगळे फोटो मी व्यवस्थित घेऊन आले. आता मात्र गुंजा आणि कबीर खूपच घाबरून जातात. ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. मग आता लगेच काका म्हणतात, कबीर कसले फोटो आहेत, तुझ्या लग्नाचे तर फोटो नाही आहेत ना. तेव्हा माया म्हणते, हो. कबीर आणि गुंजा म्हणणार तेच लगेच काका म्हणतात, कबीर किती वेळा बघायची तुझ्या लग्नाचे फोटो. आता मात्र माया खूपच हसून कबीरकडे बघत असते. तर मात्र कबीरला टेन्शन आलेले असते. तर इथे घरी आता बाबळी हॉलमध्ये बसलेली असते आणि म्हणत असते, खरंच बाई माझ्या गुंजेने ना नशीबच काढलंय. एवढ्या गरिबीतून एवढ्या मोठ्या महालात आले, तिथे रात्र जागून अभ्यास केला आणि आता तिला पोलीस ऑफिसर व्हायचंय, फटफटीवर फिरायचंय. खरंच देव डोंगरोबाने तिचं सगळं काही स्वप्न पूर्ण करणार आहे. खरंच मला हे सगळं बघून खूप आनंद झालाय. असे म्हणून आता बाबळी टेबलवरून उठणार, तेच तिच्याकडून टेबलवर असणारे कप खाली पडतात आणि ते फुटतात. आता ती खूप घाबरून जाते आणि म्हणते, अरे बापरे बाबळे, तुला काही अक्कलच नाहीये, वस्तू वापरायचं ना तुला जमतच नाही, टाकल्या फोडून. आता कोणी बघितलं आणि ओरडलं तर काय करायचं, सगळं काही भरून घेते. असे म्हणून आता ती सगळे ते काचेचे तुकडे भरत असते. तेवढ्यात तिचं लक्ष टेबलवरती असणाऱ्या फोटोकडे जातं. तर तिथेच ठेवलेला लग्नाचा अल्बमही असतो. आता लगेच बाबळीमध्ये हे काय आहे आणि ती त्याच्याकडे बघू लागते. त्यानंतर इकडे माया म्हणत असते, कबीर तुझ्या लग्नाचे फोटो बघून ना सगळे बोर झाले, त्यामुळे मी असे काही फोटो दाखवणार आहे, आज सगळ्यांना धक्काच बसणार आहे. त्यामुळे मी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवून घेते, उगाच कुणाला काही झालं तर. तेव्हा आता माया लगेच कबीरकडे बघून हसत असते, पण इथे मात्र मृण्मयीला धक्का बसत असतो. मम्माने नेमकं काय दाखवणार आहे, काय आणलंय तिने त्यात, असे ती विचार करत असते. तेव्हा आता माया लगेच तो लॅपटॉप चालू करणार, तेच कबीर उठून उभी राहतो आणि म्हणतो, माया मामी, उगाच कष्ट घेतले तुम्ही, या सगळ्याची काही गरज नाहीये. तसं आहे ना, माणसाने एकदा गुन्हा कबूल केला ना की पुराव्यांची गरजच पडत नाही. आता मात्र माया कबीरकडे बघू लागते. त्यानंतर इथे आता मी लगेच तो लग्नाचा अल्बम हातात घेते आणि म्हणते, गुंजा आणि साहेबाच्या लग्नाचे फोटो असतील का जावयांचे, बघू का मी एकदा. असे म्हणून आता लगेच तो अल्बम उघडते. तर त्यात सुरुवातीला मृण्मयीचे फोटो असतात. तेव्हा बाबळी म्हणते, ही कोण पोरगी असेल आणि हिचे का फोटो ठेवले तिथे. आता ती पुढे पान उलटत असते. तर मात्र आता मृण्मयी आणि कबीरचे फोटो तिला दिसू लागतात. आता मात्र बाबळी खूप घाबरते. जावई आणि जावई या मुलीला मंगळसूत्र का घालतायत. आता सगळं सत्य बाबळीसमोर आलेलं असतं. ती खूप घाबरून जाते. त्यानंतर इकडे सर्वेश म्हणत असतो, माया कबीर, तुमच्या दोघांमध्ये नेमकं चालू तरी काय, असं तरी बोला जे बाकीच्यांना पण समजेल. तेव्हा लगेच कबीर म्हणतो, हो मामा, आमच्या दोघांमध्ये काय सुरू आहे आणि इथून मागे काय सुरू होतं ते सगळं काही मी सांगणार आहे. कदाचित मामी नाही तेच सांगायचं आहे तुम्हाला सर्वांना, म्हणूनच आज इथे बोलवलंय, हो की नाही मामी. असे म्हणून तो मायाकडे बघू लागतो. तेव्हा मायाही हो म्हणते. आता लगेच सर्वेश मायाला म्हणतो, माया नेमकं काय आहे. तेव्हा कबीर म्हणतो, मी सगळं काही सांगणार आहे मामा आज, कारण मी खूप दिवसांपासून तुमच्यापासून एक सत्य लपवत होतो आणि आज ते सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे. कारण एक सत्य लपवण्यासाठी मी खूप वेळा खोटं बोललोय आणि आता हे सत्य मी कबूल करणार आहे. कारण आता इथून पुढे जे होईल त्याला सगळ्याला मी जिम्मेदार आहे आणि जे काही झालंय त्याला पण. तो असे म्हणून आता गुंजाकडे बघू लागतो आणि लगेच गुंजाजवळ येतो. गुंजाचा हात पकडतो, पण मात्र गुंजा नाही म्हणत असते. तेव्हा लगेच कबीर तिचा हात पकडून तिला ओढत सर्वांसमोर आणतो आणि म्हणतो, गुंजाचं आणि माझं डोंगरवाडीला लग्न झालंय, आम्ही दोघं नवरा बायको आहोत. आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. इथे मधू मात्र डोळे बंद करून घेते, कारण तिला आता खूपच भीती वाटत असते. त्यानंतर इकडे बाबळी
आता तो अल्बम बघून तिला सगळं काही पाठीमागचं आठवू लागतं. सत्यदा आणि बाबळी जेव्हा मुंबईला आले होते तेव्हाच म्हणजे जावयाचं लग्न होतं आणि म्हणूनच गुंजीने आम्हाला बाहेरूनच पाठवलं होतं. आता सगळं काही बाबळीला आठवू लागतं आणि ती रडू लागते आणि म्हणते, गुंजे काय बाई होऊन बसलं हे सगळं. देव डोंगरोबा, माझ्या लेकीने काय वाईट केलं होतं कुणाचं म्हणून हे दिस दाखवले तिला. आता मात्र बाबळी खूप रडू लागते. त्यानंतर इकडे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता सर्वजण उठून उभी राहतात आणि म्हणतात, काय कबीर आणि गुंजाचं लग्न? आता मात्र मृण्मयी खूपच भडकलेली असते. ती लगेच धावतच कबीरकडे जाते आणि कबीरच्या कानाखाली मारणार तेच गुंजा तिचा हात पकडते. आता मात्र कोणीही काही बोलत नाही, शांत उभी असतात. तेव्हा मधू म्हणते, दादा तू आज मध्ये पडू नको, सगळं काही बोलू दे त्यांना. तेव्हा लगेच गुंजा बाजूला निघून जाते. आता लगेच मृण्मयी कबीरची कॉलर पकडते आणि म्हणते, का घात केलास माझा? का फसवलंस तू मला? काय कमी होतं माझ्यात म्हणून तू हिच्याशी लग्न केलं? बोल ना. आणि एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून लपवलं? तेव्हा लगेच कबीर म्हणतो, लपवलं नाही, लपवावं लागलं मृण्मयी मला. तेवढ्यात आता माया लगेच गुंजाचा हात पकडते आणि म्हणते, या मुलीने तुला काही धमकी दिली का म्हणून तू काही बोलला नाही का? तू मला एक शब्द जरी बोलला असताना या मुलीचं खानदान बर्बाद करून टाकलं असतं, असे म्हणून माया आता गुंजाला लोटून देते. तेव्हा लगेच मृण्मयी गुंजाजवळ येते आणि म्हणते, काय गं, शेवटी दाखवलीस ना तू तुझी लायकी. एकदा बघितल्या तुला कबीर आवडला आणि गरिबीचं ढोंग करून त्याच्या मागे मागे शिरली ना. म्हणजे तुम्ही दोघे एकाच घरात राहत होता आणि मला फसवत होता. आता तर काय मी इकडे, तुमचा मार्ग मोकळा झाला असेल ना. मला तर बोलवत सुद्धा नाहीये कबीर. तेव्हा लगेच कबीर मृण्मयी जवळ येतो आणि म्हणतो, मृण्मयी काहीही चुकीचं बोलू नको, कारण जेव्हापासून गुंजाचं आणि माझं लग्न झालंय ना तेव्हापासून मी तिला स्पर्शही केला नाही आणि तिच्याही मनात कधीही तसं नव्हतं. आता मृण्मयी म्हणते, काय किती खोटं बोलतोस तू? तुझ्याकडे काय पुरावा आहे की तुमच्या दोघांमध्ये जवळीक नाहीच म्हणून? तेव्हा लगेच कबीर म्हणतो, मी सांगतोय ना. तेव्हा मृण्मयी म्हणते, तू कितीदा मला खोटंच सांगितलंय, मग हे खोटं नसेल कशावरून? तेव्हा आता ती लगेच गुंजाकडे बघते आणि म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्या नवऱ्याला तू माझ्यापासून तोडलंय, तुला ना सोडणार नाहीये गुंजा. असे म्हणून आता लगेच गुंजाला मारणार तेच कबीर तिचा हात पकडतो आणि म्हणतो, बाद झालं मृण्मयी, यात गुंजाची काहीही चूक नाहीये. तुझा गुन्हेगार मी आहे ना. उगाच गुंजाला काही बोलायचं नाही. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे सर्वेश आता म्हणत असतो की सगळं काही सॉल्व्ह झालंय ना, मग आपण एक काम करू शकतो. आपण ना गुंजा आणि कबीरचा डिवोर्स करू आणि मग मृण्मयी आणि कबीर त्यांच्या संसाराला सुरुवात करतील. आता मात्र सर्वजण हो म्हणतात. इथे गुंजाही तयार असते. तेव्हा कबीर लगेच म्हणतो, नाही, मी या सगळ्याला तयार नाही, कारण मी गुंजाच्या प्रेमात पडलोय. आता मात्र मधूलाही धक्का बसतो. त्यामुळे कबीर म्हणतो, मला गुंजा आणि माझ्या नात्याला सुरुवात करायची. आता मात्र मृण्मयीला धक्काच बसतो. त्यानंतर इथे आता सर्वजण घरी आलेले असतात. तेव्हा मात्र बाबळी रडत असते. तेव्हा गुंजा बोलते, आई काय झालंय तुला? आता लगेच कबीर म्हणतो, का रडताय तुम्ही, काय झालंय? तेव्हा बाबळी म्हणते, माझ्या पोरीवर सावली पण पडू द्यायची नाही आहे तुमची, बाजूला व्हा. आता बाबळीला सगळे सत्य समजलेले असते. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.